हे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंय आणि आगामी निवडणुका आम्ही स्वतःचं पक्षचिन्ह आणि नाव याच्यासोबतच लढवू। आणखी एक मोठी बातमी, काँग्रेसकडनं महाराष्ट्रातनं चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे। त्यामुळे काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार असतील चंद्रकांत हंडोरे। चंद्रकांत हंडोरे यांचा गेल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता। काँग्रेसमध्ये त्यामुळे मोठी खळबळ माजलेली होती आणि आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वानं चंद्रकांत हंडोरेंना संधी दिली आहे। सोमेश कोलगे माहिती देतात। सोमेश, नक्की ज्ञानदा, चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील आणि इथे अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काँग्रेसने यावेळी राज्यसभेसाठी एकमेव उमेदवार दिलेला आहे, एकच उमेदवार दिलेला आहे। याचा अर्थ कुठेतरी हे स्पष्ट होते की भाजपकडून यावेळी राज्यसभेसाठी 5 उमेदवार दिले जाऊ शकतात, किंबहुना 5 उमेदवार हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे निवडून येतील असं काँग्रेसने कुठेतरी अप्रत्यक्षपणे ऍक्सेप्ट केल्याचं कळते। दुसऱ्या बाजूला राजस्थानमधून सोनिया गांधी, तर हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे आणि बिहारमधून अखिलेश प्रताप सिंग यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसने जाहीर केलेलं आहे। त्यामुळे चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेत हे आता स्पष्ट झालंय आणि त्यासह काँग्रेस महाराष्ट्रातील राज्यसभेची एकच जागा लढणार हे सुद्धा स्पष्ट झालं। 2022 मध्ये जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या होत्या तेव्हा चंद्रकांत हंडोरे पहिल्या पसंतीचे उमेदवार असून सुद्धा त्यांचा पराभव झाला। त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खरोखरच मोठी खळबळ माजली होती। यावेळेला स्ट्रॅटेजी काय दिसतेय? यावेळेला कशी आखणी, कशी जुळणी मतांची केली जाते काँग्रेसकडनं? ज्ञानदा, आपण लक्षात घ्यायला हवं की अनेकांकडून जे दावे केले जात होते की महाविकास आघाडी ही आपल्या उद्धव ठाकरेंच्या आमदारांसह व इतर आमदारांसह एकूण 2 एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता आपल्याला जे दिसतंय त्यानुसार काँग्रेसनी सावध पवित्रा घेतलाय आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पण तरी सुद्धा अजूनपर्यंत भाजपची महाराष्ट्रातील यादी राज्यसभेची आलेली नाही। त्यामुळे ज्या प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला होता आणि त्यावेळेस भाजपने जी रणनीती आखली होती त्या प्रकारची रणनीती ही राज्यसभेच्या बाबतीतही केली जाऊ शकते का? भाजप 6 उमेदवार राज्यसभेचे महाराष्ट्रातून देणार का हा प्रश्न आहे। परंतु सध्या पुरतं डॉक्टर अखिलेश प्रताप सिंग जे बिहारमधले नेते आहेत, दुसरे अभिषेक मनु सिंघवी जे सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत आणि सर्वात मोठी अजून एक बातमी म्हणजे सोनिया गांधी ज्यांनी आज सकाळीच फॉर्म भरला आणि त्या राजस्थानमधून लढणार आहेत आणि त्यांच्यासह चंद्रकांत हंडोरे या 4 उमेदवारांची घोषणा आज काँग्रेस पक्षाने केली आहे। महाराष्ट्रातून या राज्यसभा निवडणुकांमध्ये आता नेमकं काय होणार, भाजप किती उमेदवार देणार यावर बरंच काही अवलंबून असेल की खरोखर मतदान होणार, निवडणूक होणार की बिनविरोध निवड केली जाणार आहे। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्राची राज्यसभेची निवडणूक ज्याचा तू उल्लेख केलास बिनविरोधचा, ती बिनविरोध होण्याची शक्यता कितपत दिसते? नाही, ते सर्वच आता अवलंबून आहे, ते भाजपच्या यादीवर अवलंबून असणार आहे। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार भाजप यावेळेसही निवडणूक लढण्याची तयारी करतोय असं समजतंय। काल रात्री बैठक झाली आहे तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये मतांच्या जुळवाजुळवीवर चर्चा झाली आहे आणि त्यानंतर मग आता जी नवी यादी एकूण जाहीर होईल त्या यादीमध्ये जर भाजपने 6 उमेदवार दिले तर 100% निवडणुका होतील, मतदान होईल आणि जर निवडणुका झाल्या तर त्यामध्ये जशी गडबड गेल्यावेळी राज्यसभेच्या निवडणुकांना झाली होती, नंतर विधान परिषदेच्या झाली होती, तसं आता 2 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते। भाजपला जास्तीत जास्त मॉरल ब्रेकडाऊन करायचंय विरोधी पक्षांचं आणि काँग्रेसचंही, त्यामुळे भाजप या परसेप्शनच्या लढाईमध्ये जरूर प्रयत्न करेल की ही निवडणूक व्हावी आणि निवडणुकीमध्ये सुद्धा आपण काहीतरी पडद्यामागे रणनीती आखून काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करू शकू। सोमेश, एक छोटासा प्रश्न, अगदी थोडक्यात उत्तर। भाजपची यादी केंद्रामध्ये आहे म्हणजे दिल्लीवरनच ही नावं जाहीर होतील असं कळतंय, कुणाची नावं आघाडीवर आहेत सध्या? अगदी थोडक्यात। भाजपकडून अनेक वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे, परंतु जे एक सर्वसामान्य कॉम्बिनेशन आहे त्यानुसार अशोक चव्हाण जे आता आले आहेत तर त्यांना उमेदवारी दिली जाईल इतकं स्पष्ट आहे। ते माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे मोठे नेते आहेत। त्यासह दुसऱ्या बाजूला
भाजपकडून जे गणित आखलं जाते त्यामध्ये नारायण राणेंना रिप्लेस करणारा कोकणातूनच एखादं मराठा नाव किंवा आसपासच्या परिसरातून पण एखादा मराठा समाजाचा उमेदवार, दुसऱ्या बाजूला प्रकाश जावडेकरांना रिप्लेस करत असताना संघ परिवाराची पार्श्वभूमी असलेलं एखादं नाव, अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे। भाजपमधल्या जी जुनी नावं आहेत ज्यांचे जे कुठेतरी मुख्य प्रवाहातून दूर फेकले गेले होते त्यांच्यापैकी कोणीतरी एक निश्चित केलं जाईल। महिलांना संधी देण्याचा विचार होतोय त्यामुळे महिला निश्चित केल्या जातील आणि एक ज्या व्ही मुरलीधरन जे राज्यमंत्री आहेत सध्या विदेश विभागाचे, ते महाराष्ट्रातून उमेदवार असतील अशी शक्यता आहे। त्यामुळे उर्वरित संधी कुणाला मिळते भाजपकडनं आणि भाजप उमेदवार किती देणार यावरती राज्यातली राज्यसभेच्या निवडणुकीची गणितं अवलंबून असतील। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आपण घेतोय छोटासा